शिवाय का तयारी थंडीत वापरा बंदूक रातभर घाला दादा बंदूक वाला स्पेशल आहे बंदूक दादा स्पेशल आहे क्वालिटीचा आहे बंदूक दादा क्वालिटीचा कलर वाला बंदूक 200 रुपये नॉन कलर वाला 100 रुपये आणि दादा दोन्ही बंदूक घेतले तर 50 रुपये आणि दादा वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ किती घाला हा वॉटरप्रूफ आहे बघा पुरा वॉटरप्रूफ आधी बंदूक दाखवून दिसतं. गॅरंटी आणि वॉरंटी दादा गॅरंटी आणि वॉरंटी पण आहे याला वॉटरप्रूफ पण आहे टाक प्रूफ पाक प्रूफ आवाज एकदम साऊंड प्रूफ आहे दादा एकदम साऊंड प्रूफ आहे रात्री किती करा तुम्ही पाक प्रूफ काय नाही आवाज येणार आणि वॉटरप्रूफ असल्याने ओला पण होणार नाही दादा एक्सपोर्टचा माल आहे दादा एक्सपोर्टचा माल किती खर्च करा भेटणार नाही राजू पंजेकर हाच माल वापरतात काय बडी आसामी आहे त्यांना हाच बंदूक लागतो धुडगूस घालण्यासाठी राजू पंजेकर आमचा बंदूक त्यांना इतका आवडतो की त्यांनी धुडगूस घालण्यासाठी घराच्या बाजूला एक हार हाऊस बांधलाय आता त्यांना जाऊन सांगून आलो तुम्ही घराच्या बाजूला बांधलाय थांब जाऊ नका ना मध्ये घरात दिवस रात्र का बघितलंय त्यांनी बंदूकच क्वालिटी आहे दादा असा बंदूक तुला भेटून सापडणार नाही सापडला तरी भेटणार नाही दादा घेऊन जा तुमच्यासाठी आहे नाही ना हा नवीन क्वालिटीचा आहे आणि दादा फाटला तर फाटलेला बंदूक फ्री असा बंदूक भेटणार नाही तुम्हाला त्यांना एक बंदूक दिला नंतर त्या याच्या जवळ गेलो की आमचे निखिल कुडाळकर आहेत ना त्यांच्या जवळ गेलो तिथे पहिल्यांदा तो फागू बाहेर राहायचा ना ते आमच्याच तिकडचे निखिलच्या बाजूला फागू फागूच्या बाजूला तो शागू आणि शागूच्या बाजूला आता मी जागा घेतली तिथे आता आम्ही आई शपथ सांगतो त्या निखिलला जो बुंदूस दिलाय ना त्याने त्याचा इतका धुडगूस घातलाय की 10 वर्ष झाली बुंद्रुसला एक होत नाही पण त्याच्या चड्डीला हो अंडर पॅन्टला तर एवढा मोठा हो काय सांगू क्वालिटीचा माल आहे दादा वॉटरप्रूफ पण आहे वॉटरप्रूफ किती धुतला तरी त्याचा कलर जात नाही त्याची बायको ती काय त्याचं नाव ते तेजल एक नंबरचे ना मला बोलते काय तुमच्या बंधूचे भैया मोठे बाण सांगतो वॉटरप्रूफ आम्ही कलर नाही जात ती म्हणते बहिणी जेवढं आमच्या निखिल अंगाला पाणी लावणार बुंदूच्या पाणी कुठून लावणार बुंदूच्या कुठे पाणी लावणार बुंजूस वॉटरप्रूफ नाही बहिणी जेवढं आमचं निखिल वॉटरप्रूफ नाव तिचं तेजल पण कधी नाव्याच्या डोक्यावर कधी प्रेमाने तेल पण नाही घातलं आणि कधी जल पण नाही होता आणि नाव तेजल काय असं होतं काय कधी दादा काय माणसं आहे मग त्यांना तो एक बुंदूक दिला तिथून पुढे ते बाबा गोटेनकर आहे त्यांची ती रजनी काकी आहे ना ती बोलली होती दादा मला बुंदूक पाहिजे पण मला वॉटरप्रूफ नको साऊंड प्रूफ पाहिजे साऊंड प्रूफ म्हणजे काय
आमचे हे दिवस रात्र असतात, रात्री एवढे असतात की काय सांगून फायदा नाही, झोप लागत नाही. म्हणून त्यांना मी साऊंड प्रूफ बंदूक दिला. तुमचा साऊंड प्रूफ दादा, साऊंड प्रूफ बंदूक. नवीन बंदूक होता, बाबा परत जवान झाला. बंदुशात आवाज येणार नाही, त्याला कॉन्फिडन्स, म्हणून त्याने असा धुडगूस घातला आणि आवाज काढला की काकीने मारला कानाखाली. असा आवाज घुमला की शेवटी बाबाच्या तोंडात गोळा कोंबला आणि त्या आवाजात असा फसला की काकीच्या तावडीत मेला तो. राग गेला. तिथून मग आम्ही त्याला बंदूक दिला. त्या रोहित जवळ आले. ते रोहित तो काळातला तो भैया नाही हा, तो एक चांगला माणूस आहे, चांगला काळा माणूस, चांगला माणूस आहे. चांगला काळा माणूस. काळा माणूस आहे. तो म्हणाला मला साऊंड प्रूफ आणि वॉटर प्रूफ हे दोन्ही कॉम्बिनेशन वाले बंदूक पाहिजे. मग त्याला मी हा बंदूक दिला, चांगला, कुठेही होल नाही, साऊंड प्रूफ वॉटर प्रूफ, त्याला हा बंदूक दिला. त्याला बोलले बंदूक करणार काय तू? तो मला म्हणतो माझी एसी गाडी लागते आम्हाला. गाडी लागली की उलट्या होतात, उलट्या यायला का आवाज येतो. मागे बोलतो आमचे शूट करण्यासाठी मालवणला गेलो, पुरी गाडी बनवून टाकली. पण बंदूक असा पाहिजे की आवाज नाही आला. म्हणजे बंदूक आवाज कसा आहे ना, तुझा का आवाज यायला उलट्याचा ती कोकण रेल्वेचा वाहन आहे का भोंगा येतो? नाही म्हणतो भैया, तुला माहित नाही, माझा आवाज मोठा आहे. मोठा आहे तो काढून दाखव. काढून दाखव ना. काढून दाखवला ना. अरे आवाज आहे का हॉर्नचा, रेल्वेचा भोंगा. त्याला एक दिला, त्याला एक 10 गेजचा बंदूक दिला. 10 गेजचा जाडा बंदूक त्याला दिला. आवाज पण येणार नाही आणि हा पण येणार नाही. बाय मुलांना कर्मात तो असे सगळे कस्टमर भेटतात दादा. पुढे दादा या चौकात आलो, हा इथे चौक आहे, त्याचं नाव काय हो? हा आपला इथला चौक हो. हा हो मामा भाचे चौक. हा इथे मामा भाचे मामा भाचे चौक आहे. तो कोण बसतो तो? हा ते मामा. हा तो आमच्या बाडाच्या बाजूला झाड हे दोघजण तिथे बसले. त्याला तुम्हाला ते पशु गोटनकर माहित आहे? गणेश गोटनकर. हा त्यांनी मला काय आम्हाला बंदूक पाहिजे, चांगला बंदूक पाहिजे. कशाला? त्यांना आम्ही एसी लावलो. एसी लावला मी थंडी वाजते. आता बंदूक पाहिजे. त्यांना पण मी 2 बंदूक दिले. अरे 2 दिवसांनी पशुनी कंप्लीट केली. भैया तुझ्या बंदूकला उब नाही, तुझा बंदूक उबदार नाही. साधी गोष्ट आहे, उबदार नाही तर रात्रीचा दार लावू नको. साधी गोष्ट आहे, रात्रीचं दार लावायचं नाही. उबदार नाही तर दार नको लावू. दार नाही लावलं तरी भूक नाही जाणार बाय. कशाला लावायचं दार? अरे बेडरूम मध्ये लावली एसी, बंदूकची ऊब येणार कशी? मी एसी लावली, बंदूकची ऊब येणार कशी? काय करणार असे कस्टमर. परत त्याला बंदूक चांगला क्वालिटीचा आणि जाड आणि चांगला बंदूक दिला. बहिणी जरा खोटा बोलणार नाही. परत त्याने कंप्लेंट केली 2 दिवसांनी. या तू बंदूक दिला पण बंदुशात मजा नाही. भूक एवढी झाली की बायकोला रात्रीची झोप येते. ते पशु गोटनकर काय म्हणते? रात्रीची झोप येत नाही. ते काय म्हणतात ते तुमच्या भाषेत? ते ऍसिडिटी वाढली. ऍसिडिटी नाही वाढली. अरे बहिणी जरा रात्रीचा तू शिट्टी घालायचा. ही ऍसिडिटी नाही, हा तुझ्या शिट्टीचा प्रॉब्लेम. असं करायचं, शिट्टीचा प्रॉब्लेम. मग त्यांना ते बंदूक दिले, तिथून निघाले. तिथून हे आमचे उमेश चिल्लर जुना दोस्त आहे. जुना दोस्त चांगला आहे, चांगला माणूस आहे. तो बोलला मला बंदूक पाहिजे, काही करून बंदूक घेऊन. मी त्याला बंदूक घेऊन इथे झालो. बंदूक घेऊन इथे त्या पोरांसोबत काहीतरी भांडत होतो. इथे क्रिकेट खेळतात पोर. ते बुटूर कंपाऊंड मध्ये बॉल गेला होता आणि ते उमेश भांडायला लागले. म्हटले बाबा काय झाले? नाही याने आमच्या ते नारळाला हात घातला. तुझे नारळ खा. तुझे नारळ कशात? जास्तीत जास्त तुझ्या बेड्याला हात घालतो. पण दादा किती काय झालं तरी तो आपल्या दादाला विचारल्याशिवाय काय काय नाही दादा. किती
आलं तरी तो आपल्या दादाला विचारणार आणि नंतरच काय ते करणार. ते वाद सोड बाबा, बुंदूच्या बघ मला जायचं आहे. मग त्याला बुंदू दिला, रेट काढलं, सगळी माहिती. परत दादाला व्हिडिओ कॉल केला. दादा खयचो बुंदू खयचो घे बुंदू. अरे दादाचो काय संबंध, बुंदूचा दे ना तुझो संबंध. बुंदूचा तुझो संबंध, दादाचो काय संबंध. त्याने काय बुंदूच घेतलाच नाही, फक्त व्हिडिओ कॉल आणि चुकपट्टी लावली. पण त्याच्यापासून एक चांगली माहिती, ते काय करतील मी सिंदरकर, गावची माहिती मुंबईला पाठवली. भाऊ आहे वामन मुंबईची, लोकांचा धंदा चांगला चांगला धंदा. त्याच्याकडून माहिती सापडली की आमचे ते पहिल्याचे नाना आहे ना, त्यांचा तो मुलगा सागरबाईला कोणती पाहायला चावली. मग आता आपला दोस्त आहे म्हणून तिकडे भेटायला गेले सागरबाईला. हो दादा खरं सांगतो, जाऊन बघतो तर काय खूप माणसं जमली होती. सागरबाईला बघण्यासाठी खूप माणसं जमली होती. गर्दी बाजूला जाऊन तुमच्या भाषेत कोण म्हणत होता ते पान मांजूर चावला, कोण म्हणता उड मांजूर चावला, कोण म्हणता उड मांजूर चावला. आता नक्की याच्यावर मांजूर उडला की हो मांजरावर समजायला खूप पाहिजे. मी त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं बाबा नक्की प्रॉब्लेम काय झाला. तर नाही म्हणतो हे ऊद मांजूर चावलं. तरी मी त्याला बोललो मी जेवढा पाण्यात पिऊ नको, तुझं ऊद कमी झालं काय म्हणत. मी दादा बोलतो त्या ऊद मांजराची तरी काय चुकी, ते पान मांजूर पाण्यातच असणार ना. आता बघा ते पान मांजूर पाण्याच्या वरती सागरबाई, पाण्याच्या खालती पान मांजूर, दोघांच्या मध्ये एक त्याला मोठा मासा दिसतो. मासा हल्ल्याबरोबर ते चवायला सांगतो कसली गिरायक जेवून झाला आणि घरी गेलो. जाताना तो संदेश गोटनकर आहे ना, त्याची ती बायको आशा म्हणून कामाला लागली. ती आशा लागल्यापासून ती निराशाची झाली आहे त्या नवऱ्याची, बोलून फायदा नाही. ती आशा झाली, आशा म्हणून कामाला लागली आणि नवऱ्याची पुरी निराशा झाली. पहिल्यांदा काय नवरा दिसायचा काळा कुकुईत, आता पुरा बहिणी जेवढं कलर ढीम पडलो. ती बोलली भैया इकडे किती बुंदू शिरले काय. बोललो ताई 2 बुंदू शिरले, 2च्या वरती नाही, दोन्ही काळे. ठीक आहे आता काय करणार, दे मला. त्यांना बुंदू दिले. 2 दिवसांनी त्यांनी कंप्लेंट केली, काय भैया कसला बुंदू दिला, आमचे हे काय, तुमच्या बुंदूश काय, आमचे हे काय, यांचे हे काय, सगळे काय बुंदूशचा उपयोग काय. भैया तुझा धुडगूस राहिला राम, आमचे हे असे आहेत, धुडगूस राहिला राम माझी धडगत नाही. रात्री लाईट गेली तर काळा बुंदूश म्हणून हातायला लागलं तर दुष्काळ काय करायच्या का. दुसरा विलास गोटनकर आहे, त्यांना दिला, त्यांना दिला. त्याने असा धुडगूस घातला, इतका धुडगूस घातला, शेवटी मुडूस होऊन मरून पडला. शेवटी त्याला मुडूस झाला. असे आमचे काम असतात. आम्ही पाच सुद्धा विकतो, अंगाला तेल लावायचे, गावठी तेल विकतो, अंगाला तेल चांगले आम्ही लावतो. तशी माणसं पण आमच्याकडे ते चंदू बांबू कराय, ते मसाज करतात. त्याच्याजवळ आम्ही दिलेला आहे. आता तिकडेच जातो, त्याला पण चंदूला पाठ द्यायचा आहे, कारण त्याचे ते ताट राहत नाही, त्यामुळे ते त्याला पाठ द्यायचे. त्यामुळे दादा येतो, येतो.